चांगला झाला आहे जे हवाला आहे आमचा. बरं होमा भाऊ, बोला ना. मला सांगा, तुमचा साक्षगण होता ना काल, हो, तुटला म्हणतात ना जी? तुटला नाही तर का तर का कसा? तुम्हाला देखतात पाहिल्यानं सकाळपासून मी खुर्च्या डोवारलो होतो, आपल्या घरी खुर्च्या गिरच्या डोवारलो हं. ना. 12 वाजता नाही का पाहुणं आलं. हो पाहुणं आलं, बसलं, पुरा खुर्च्या झाल्या पॅक ना. मग थोड्या वेळा नवरीच्या मामानं मामी आल्या तर मग खुर्च्याच नाही घरी बसायला. तसंच शिला आजीच्या घरी गेलो ना, शिला आजीच्या घरून 2 खुर्च्या आणत होतो तर शिला आजी म्हणते त्या खुर्च्या ठेव म्हणते, भरो करून आणशील म्हणते. अरे दादा मग नाराज झालो आणि मग त्या पाहुण्याला म्हणलो का खुर्च्या काय भेटू नाही शकल्या म्हणलो. अरे तसा नाही म्हणत होतो. नवरीच्या मामा का म्हणते माहिती आहे, म्हणजे आम्हा भाषीला का पुसू सकल म्हणते, खुर्च्या नाही ठेवू शकल म्हणते, बसायला म्हणते. असं नाही म्हणत पुरा पाहुण्याला का तू घेऊन गेला दादा. पण याची कारणीभूत म्हणलास ना शिला आजी आहे, म्हणजे विसरली. ज्या वेळेस शिला आजीचा साक्षगण होता ना दादा, त्यावेळेस मी आपली रोजी सोडून घरी राहिलो ना. आपल्या घरच्या 13 खुर्च्या त्या शिला आजीच्या घरी नेऊन गेलो. त्या शिला आजीची बेइज्जती नाही झाल्या पाहिजे म्हणून, घराजवळचा काम आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? बरोबर. पण शिला आजीने 2 खुर्च्या नाही देऊ शकली दादा मला. म्हणतात ना घराजवळचा माणूस घराजवळच्या माणसाला दाबते म्हणतात ना. हा आज जरी 2 खुर्च्या गेलं असतं, मला लग्न जुळलं असतं, 8 दिवस जेवली असती. काय म्हणू असतो तिला शिला आजीला? नाही नाही नाही. पण नाही दिलं ना दादा. म्हणतात दादा मला लग्न जुळलं असतं कसं.